आपण बघत आहोत लोकदर्शन न्यूज चॅनलवरील वणी परिसरातील घडालेल्या घडामोडी। कारवा पुढे न्यायचा आहे, कामरेड गिद्धोष यांचे प्रतिपादन। शोषण करणारी व्यवस्था बदलविण्यासाठी हा कारवा पुढे न्यायचा आहे, असे प्रतिपादन गिद्धोष यांनी केले। ते आदिवासी सामाजिक न्याय संसदेमध्ये प्रास्ताविक करताना बोलत होते। वणी येथील शेतकरी मंदिरात आयोजित आदिवासी सामाजिक न्याय संसदेच्या अध्यक्षस्थानी उत्तमराव गेडाम होते। उद्घाटन माजी तहसीलदार मधुकर गेडाम यांनी केले। कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून संचिता नगराळे, पुष्पाताई आत्राम, ओंकार गेडाम, रामकृष्ण आत्राम, होमदेव किनाके, राहुल आत्राम, पेंदोर सर मंचावर उपस्थित होते। गिद्धोष पुढे बोलताना म्हणाले की ही संसद क्रांतीची नांदी आहे, अस्तित्वासाठीच्या लढाईची ही सुरुवात आहे। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ॲडव्होकेट अरविंद सिडाम यांनी केले, तर आभार वसंतराव चांदेकर यांनी मानले। यशस्वीतेसाठी भाऊराव आत्राम, वसंत चांदेकर, रमेश मडाबी, अमोल कुमरे, महेश आत्राम, प्रशांत डोणेकर, विकास पंधरे, श्रीकृष्ण नागभीडकर, संतोष पेंदोर, मारुती आत्राम, सचिन मेश्राम, रामकृष्ण सिडाम, सुभाष चांदेकर इत्यादींनी प्रयत्न केले। आदिवासी न्याय सामाजिक परिषदेमध्ये न्याय परिषदेमध्ये जे बंधू भगिनी सगळे उपस्थित आहे यांचे मी स्वागत करते। आणि आजचा हा क्षण फार महत्त्वाचा आहे आणि हा ऐतिहासिक क्षण आहे आणि हा आपण कधीच नाही विसरणार। लोकप्रतिनिधी आपल्या जनतेच्या लोकसंसदेत उपस्थित राहून आपल्या क्षेत्रातील लोकांच्या भावभावनांची कदर करायला पाहिजे होती, पण त्यांची काही कारणास्तव उपस्थित नाही राहू शकले आहे। लोकशाही लोक सर्वोच्च असतात, त्यांचे अधिकार, त्यांच्या मागण्या, त्यांना न्याय व स्वातंत्र्य अबाधित देऊन त्यांची देखभाल आणि सुरक्षा करणे ही सरकारची आणि लोकप्रतिनिधींची सर्वात महत्त्वाची जबाबदारी आहे। आजच्या या न्याय परिषदेमध्ये आपण जनप्रतिनिधींना बोलवतो जनप्रतिनिधी त्यांच्या पक्षाच्या कार्यक्रमामध्ये व्यस्त आहेत। ते बोलत आहेत, त्यांच्या बोलत नाही असं नाही। तुम्हाला माहिती आहे निवडणुका लागणार आहे, त्या संदर्भाने सर्व पक्षांनी आपापल्या कार्यक्रमाला सुरुवात केली आहे। ते त्यांच्या पक्षाचे निवडून आलेले प्रतिनिधी असल्यामुळे त्यांनी त्यांच्या कार्यक्रमामध्ये व्यस्त केले। आम्हाला त्यांनी अशी सूचना केली, आम्हाला येण्यासाठी वेळ होऊ शकतो, किती वेळ होईल सांगता येणार नाही, असं त्यांचं उत्तर आहे। मग आमच्या सोबत प्रश्न उपस्थित झाला, ते जर 2 तास आले नाही तर आलेल्या लोकांचं काय करावं? लोकांचा भटकणीलाच होईल, लोक नाराज होतील, मग ती गोष्ट आपल्यासाठी योग्य नाही। म्हणून मग आम्ही शेवटी बसून हा निर्णय घेतला की आपण कार्यक्रमाला सुरुवात करूया। जेव्हा केव्हा त्यांचं संपेल ते येतील आणि त्यांना सांगितलं तुम्ही शुभेच्छा द्यायला सुरुवात करा, तुम्ही काय आता बोलू नका। तर म्हणाले की ठीक आहे, आम्ही येतो परिषदेत, आम्ही ते निवेदन देत त्याच्यावरती आमचं काय भाषण आहे ते आम्ही भाष्य करू, खूप काही वेळ आम्हाला देता येणार नाही असं त्याचं मत। जेव्हा पहिली भेटी झाली आमची, तेव्हा आमच्यातील काही लोकांनी प्रश्न उपस्थित केला होता। तो प्रश्न असा होता की लोकप्रतिनिधींनी तुम्ही आयोजित केलेल्या संसदेमध्ये उपस्थित राहणं बंधनकारक आहे का, असा प्रश्न केला होता। कारण या संसदेची संकल्पना म्हणजे मेळावे, परिषदा, भाषणबाजी करण्यापेक्षा समाजाला एक योग्य दिशा मिळेल आणि समाजाचं एक सामाजिक अस्तित्व प्रूव्ह करता आलं पाहिजे म्हणून, त्याचं अस्तित्व सिद्ध करता आलं पाहिजे म्हणून आपण असं निर्णय काहीतरी केलं पाहिजे। या संकल्पनेमधून खरं म्हणजे ही संसद भरवण्यात आली। आता मला प्रश्न तो विचारला गेला होता की बा ते बंद
बंधनकारक आहेत का असा प्रश्न उपस्थित झाला खेळाचा. तर त्यावर माझं असं उत्तर होतं की ती जर आली तर आम्हाला काही शिंग फुटणार नाही. आहे की नाही? समजा ती आली आम्हाला काही शिंग फुटणार नाही. आणि समजा नाही आली तर आमचं काय होणार? जे काही नुकसान होईल ते त्यांचं होईल, आमचं काहीच होणार नाही. आम्ही तर हे ध्येय स्वीकारलेलं ना, आम्हाला या ध्येयाने पुढे जायचं आहे, एक दृष्टिकोन घेऊन पुढे जायचं आहे, समाजाला उभं करायचं आहे, घडवायचं आहे आणि समाजाला दाखवायचं आहे की आम्ही काय करून दाखवू शकतो हे सिद्ध करण्यासाठी खरं म्हणजे ही संस्था. लक्षात ठेवा. आणि तो हेतू घेऊ, किंतु परंतुचा जरी हेतू असला तरी आम्ही सांगितलं येतील नाही येतील तरी येतील, आपण संसद घ्यायची म्हणजे घ्यायची. हा ध्येयाने प्रेरित होऊन खरं म्हणजे आम्ही त्या संसदेचं आमच्या टीमच्या वतीने आयोजन केलेलं आहे. लक्षात ठेवा कि लेन सारे चल पड़े हैं लोग मेरे गांव के, लेन सारे चल पड़े हैं लोग मेरे गांव के, अब अंधेरा जीत लेंगे लोग मेरे गांव के. अरे पूछती है झोपड़ी और पूछते हैं खेत भी, पूछते हैं झोपड़ी और पूछते हैं खेत भी, कब तक लुटते रहेंगे लोग मेरे गांव के, कब तक लुटते रहेंगे लोग मेरे गांव के. खरं म्हणजे या मागचे आमची हे संकल्पना गेल्या स्वातंत्र्याच्या पूर्व काळापासून जी आमची परिस्थिती आहे त्या परिस्थितीमध्ये फार काही बदल झाला असं आम्हाला वाटत नाही. आमच्या आदिवासी समुदायातील अनेक समुदाय असे आहेत आजही ते गावात राहत नाही, जंगलात राहतात, कपाळात राहतात, दऱ्यात राहतात, डोंगरात राहतात. आजही त्याला मानवी समूहामध्ये आणून एक सन्मानाचं स्थान या व्यवस्थेने दिलेलं नाही. लक्षात ठेवा, या व्यवस्थेने दिलेलं नाही. आजही आमचे काही समूह असे आहेत की ज्यांना शिक्षणाचा गंध नाही. शिकले असतील 4 वर्ग, 5 वर्ग, 8 वर्ग, 10 वर्ग, 12, परंतु शिक्षणामुळे जो मानव तयार होतो आणि माणसाच्या बरोबरीने स्थान प्राप्त होतो अशी व्यवस्था असं काही अजून आमच्या समाजामध्ये आम्हाला पाहायला मिळेल. लक्षात ठेवा. आणि हे सारं बदलायचं असेल तर निर्णय प्रतिनिधीने घेऊन होत नसते. निर्णय आम्ही निवडून दिलेल्या प्रतिनिधीने घेऊन होत नसते. निर्णय घ्यायचा असेल समाजाला मत केलं पाहिजे, आमच्या माणसाला मत केलं पाहिजे, आमची माणसाची योग्य झाली पाहिजे. हा या मागचा खरा आपल्याला केलेला आहे. म्हणूनच म्हणजे प्रतिनिधी आले असते काय केलं, आले तर काय करतील, आम्ही जे निवेदन करतो त्या निवेदनाला बोलतील, आम्ही असं करू, आम्ही कसं करू, लोकसभेत मांडू, विधानसभेत मांडू. आपला हेतू काय होता की तुम्ही आमच्या बाजूने बोला. तुम्ही बोलताना दिसत नाही, मत घेता इथं घेऊन चालले जाता, आमदार होता, खासदार होता, मिनिस्टर होता, वाटेल होत जाता. परंतु ज्यांना आम्ही आमच्या क्षेत्रातून निवडून पाठवलेले आहे ते प्रतिनिधी आजपर्यंतही त्यांच्या सदनात, मग विधानसभा असो, लोकसभा असो, त्यांच्या सदनात त्या परिसरातून ते निवडून येतात, क्षेत्रातून निवडून येतात, त्या क्षेत्रांचा लोकांबद्दल प्रश्न विचारताना दिसत नाही. आमचा सार्थ हेतू काय होता? आमचा सार्थ हेतू होता की तुम्ही या आणि लोकांच्या प्रश्नाला उत्तर द्या, की तुम्ही आपल्या क्षेत्रातल्या लोकांच्या प्रश्नावर किती बोलला, किती प्रश्न उपस्थित केले, शिक्षणाच्या बाबतीत, रोजगाराच्या बाबतीत, बेरोजगारीच्या बाबतीत, महिलांच्या बाबतीत जे अत्याचार होत आहेत त्यांच्या बाबतीत, युवकांच्या बाबतीत तुम्ही त्या शब्दामध्ये जाऊन काय भूमिका मांडता ते किमान आमच्या समोर मांडा. अशी आपली भूमिका आजही तीच भूमिका पुन्हा सांगतो तुम्हाला, आजही तीच भूमिका. ही भूमिका सोडून आम्ही भटकणार नाही. लोकप्रतिनिधी आलं पाहिजे, बोललं पाहिजे.
अशी आमची भूमिका आहे. आणि या सार्थ हेतूमध्ये आम्ही या संसदेचं इथे आयोजन केलं होतं. या संसदेचे अध्यक्ष सन्माननीय उत्तमरावजी बेडाम साहेब, उद्घाटक मधुकरजी बेडाम साहेब, त्यांनी अत्यंत सुंदर असं भाष्य केलं. तुमचं लक्ष होतं की नाही माहित नाही मला. त्या म्हणाला का हा क्षण आमच्यासाठी ऐतिहासिक आहे. काय म्हणाले माहिती तुम्हाला? फारच सुंदर वाक्य का हा क्षण, आजचा हा दिवस आमच्यासाठी ऐतिहासिक दिवस आहे लक्षात ठेवा. असं त्यांनी आपल्या वेलकम स्पीच म्हणून, स्वागताच्या भाषणामधून, स्वागताच्या भाषणामधून सुंदर असं मार्गदर्शन केलं. त्या डॉक्टर संगीताजी नगराडे गेडा मॅडम, आदिवासी सामाजिक न्याय संसद या परिषदेच्या माध्यमातून आपल्या या बॅनरवरती भव्य मोठी नेते मंडळी आज इथे बोलवण्यात आली होती आणि या लोकप्रतिनिधीकडून आपल्याला आपल्या प्रश्नांची काही उत्तरे आपल्याला मिळावीत म्हणून या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. कार्यक्रमाला उपस्थित असलेले कामरेड गिरीश यांनी राळेगावमध्ये 2 सत्रामध्ये या न्याय परिषदेमध्ये जे काही विषय चर्चेले जाणार आहेत त्या अनुषंगाने आपल्यासोबत चर्चा केली आणि त्यांनी असं सांगितलं आम्हाला का जे काही आपण लोकप्रतिनिधी बोलवण्यात आलेले आहेत, आपले जे काही आदिवासींचे या हक्कांचे प्रश्न आहेत, त्या प्रश्नांची उत्तरे विचारण्याकरता या लोकांना आपण आमंत्रित केलेलं आहे. आता ही राळेगावपुरती चर्चा नाही, या संपूर्ण जिल्ह्यात चर्चा झाली आणि ही चर्चा त्यांच्या कानापर्यंत पोहोचली आणि त्यांच्या मनामध्ये अशी भीती निर्माण झाली का आपण जर तिथे गेलो तर आपली काय निर्माण होणार की नाही, असं एक त्यांच्या मनामध्ये निर्माण झालं होतं. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.